नमस्कार, माझं नाव आहे श्रद्धा. आज तुम्हाला मी महाराष्ट्रीयन पद्धतीचं फोडणीचं वरण कसं करायचं ते दाखवत आहे. तर चला. प्रथम डाळ स्वच्छ धुवून घेऊन ती भिजवत ठेवायची व त्यानंतर कांदा, मिरची, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता व कोथिंबीर कापून घ्यायची. त्यानंतर एक पळी तेल गरम करायचं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी व्यवस्थित तडकवून घ्यायची. तडकवून झाल्यानंतर मोहरी फुटल्यानंतर कढीपत्ता तडकवून घ्यायचा. त्यानंतर मिरची, लसूण, कांदा हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची. हळद टाकून व्यवस्थित परतवून घ्यायची. ती हळद व्यवस्थित शिजली पाहिजे. त्यानंतर डाळ उकडलेली आहे, ती उकडलेली डाळ फोडणीमध्ये ओतायची. डाळ व्यवस्थित परतवून घ्यायची. सर्व मिश्रण एकत्र करून हलवून घ्यायचं व हलवलेलं मिश्रण त्यामध्ये डाळीचं थोडं राहिलेलं पाणी घालायचं. भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं डाळीचं. व्यवस्थित परतवून घेऊन त्यामध्ये वरून टोमॅटो टाकायचा व चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकायची. त्यानंतर डाळीला परतवून व्यवस्थित उकळ काढून घ्यायची. डाळीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. डाळ हलवून एकदा घ्यायची, खाली लागून द्यायची नाही अजिबात. अजून एक मोठी उकळ काढायची व गॅस बंद करायचा. अशा प्रकारे तुमचं महाराष्ट्रीयन फोडणीचं वरण तयार आहे. थँक्यू.